शहरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे। मखमलाबाद परिसरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय। नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरी तालुक्यातही मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली। पिंपळगाव बसवंत तिकडे जोरदार वादळी वारा आणि पावसाने हैदोस घातलाय। वादळी वाऱ्यामुळे बाजार समिती परिसरातील अनेक शेडचे पत्रे तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत उडून गेले। पुण्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पाणी साचलेलं आहे आणि रस्त्यावर ठिकठिकाणी अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे पाणी साचलं तर शहरातील अनेक झाडं सुद्धा कोसळलेली आहेत। पुण्यातील कात्रजमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे कात्रजमधील रस्ते पाण्याखाली गेले। पुणे सातारा महामार्गावरती भोर तालुक्याच्या हद्दीत केळवडे रस्त्यावरती येणारं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे महामार्गाची अक्षरशः नदी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड या भागामध्ये जोरदार पाऊस झालाय। शहरातील सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर वाहतुकीचा वेग सुद्धा मंदावलाय। बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरीत सुद्धा पावसाच्या सरी बरसल्यात। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्याच्या हद्दीत केळवडे मार्गावरती पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे महामार्गाची अक्षरशः चालण झाली आहे। पुणे सातारा सर्व्हिस रोडवरून पाणी वाहून लागल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते। अंधेरीत झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवेतील 3 फुटापर्यंत पाणी साचलंय। त्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली। दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन केलं जात आहे। बदलापुरात झालेल्या पावसामुळे रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याचा मार्ग बंद झाला आहे। हा मार्ग बंद झाल्यामुळे बदलापूरकरांना मोठा वळसा घालून सावरकर उड्डाण पुलावरून ये-जा करावी लागते। नवी मुंबईत मुसळधार पाऊस बरसलाय। विजांच्या कडकडाटासह पनवेल, कळंबोली, खारघर, बेलापूर, नेरूळ आणि वाशी भागातील मुसळधार पाऊस झाला। मुंबईतल्या परळ भागातही पावसाच्या सरी बरसल्यात। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर कामावरून घरी परतणाऱ्यांना पावसाचा फटका बसला। इकडे भिवंडीतही मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झालाय। मान्सूनपूर्व पावसाने भिवंडीकरांची चांगलीच तारांबळ उडाली, तर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लग्न समारंभाच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला। लोणावळ्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। काही ठिकाणी झाडं पडलेली आहेत, तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात प्रचंड उकाडा जाणवत होता। मात्र आज मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातही जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झालाय। मान्सूनपूर्व पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर पाणीच पाणी झालंय, तर महामार्गाच्या बाजूला असलेल्या घरातही पावसाचं पाणी शिरलं। मान्सूनपूर्व पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसलाय। पावसामुळे वेरवली विलवडे या स्टेशन दरम्यान दरड कोसळली, त्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालाय। दरम्यान प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। मुंबईसह उपनगर आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला।
बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे पुणे विमानतळासह नवीन टर्मिनलवर सुद्धा गळती झालेली आहे. तर पुणे विमानतळावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. दरम्यान पुणे जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसात होर्डिंग कोसळलंय. या होर्डिंग खाली 7 ते 8 दुचाकी अडकलेल्या आहेत. पुणे अहिल्यानगर मार्गावरती वाघोली जवळच्या सणसवाडी या ठिकाणी हे होर्डिंग कोसळलंय. सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपले. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. वर्ध्यालाही जोरदार पावसानं झोडपलंय. वर्धा शहरासह सेलू, सेवाग्राम, बोरगाव, पिपरी आणि वैगाव या परिसरात सुद्धा पाऊस झालेला आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले तर वीज पुरवठाही खंडित झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाऊस कोसळल्यामुळे बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. दापोली शहरातील आंबेडकर चौकात पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिक हैराण झाले. पहिल्याच पावसात गटर तुंबल्यामुळे नगरपंचायतीच्या कारभाराची पोलखोल झाली. सांगली जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह 2 तास झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता वाढ झाली. मावळमध्ये तिरंगा रॅली सुरू असताना जोरदार पाऊस झालाय. भाजपाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली होती. दरम्यान भर पावसात ही तिरंगा रॅली पार पडली. जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळेला मंगल कार्यालयातील मंडप उडाल्यामुळे वरडांची धावपळ झाली. धाराशिवमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भूम परांडा तालुक्याला याचा मोठा फटका बसलाय. गेल्या 15 दिवसात झालेल्या अवकाळीने फळबागांचं मोठं नुकसान झालंय. तर एका व्यक्तीचा आणि 18 जनावरांचा मृत्यू झालाय. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. सोसाट्याच्या वाऱ्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. सावंतवाडी शहराला पावसानं झोडपल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेडा, लिंगापेन, शेलगाव आणि मसलापेनमध्ये पाऊस बरसलाय. तर वादळी वाऱ्यामुळे 21 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. चांदवडमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला. सोलापूर शहरातही सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने सोलापूरला ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत आता वाढ झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडले. 15 ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मनमाड शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक हैराण झाले. बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या लष्करी वाहनावरती जोरदार हल्ला चढवला. आयईडी हल्ल्यामध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर पाकचे सैनिकही जखमी झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान बलोच आर्मीकडून या संदर्भातला व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
पाकिस्तानसह तुर्की आणि अझरबैजानची भारत आर्थिक कोंडी करणार आहे. कृषी माल आयात निर्यातीसाठी लागणाऱ्या पॅकेजिंग इंडस्ट्रीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सनं घेतला आहे. ओडिशाची युट्यूबर प्रियंका सेनापतीचे 3 हॉटेल्स आहेत. या हॉटेलची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येते. प्रियंका सेनापतीचे वडील हे सर्व हॉटेल्स चालवत होते. पारिजात रेस्टॉरंट, न्यू पारिजात हॉटेल आणि पारिजात लॉज अशा या हॉटेल्सची नावं आहेत. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळेला महिलांसह नागरिकांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मावळ तालुक्यात तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळेला रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत सैनिकांना अभिवादन केलं. कल्याणमधील मंगलराघवनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. 4 मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कल्याणमध्ये इमारतीचं छत कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांचं अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे. अंबरनाथमध्ये पावसानंतर विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का लागून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अंबरनाथच्या न्यू भेंडीपाडा केटी स्टील कंपनीजवळ ही दुर्घटना घडली. वडाळ्यातील अँटॉप परिसरात म्हाडाच्या शिवसृष्टी सोसायटीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 700 लोकांना लॉटरीद्वारे फ्लॅट देण्यात आले. गेल्या 16 महिन्यांपासून हे 700 लोक सुरक्षा, पाणी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांअभावी त्रस्त असल्याचं समोर आलं. म्हाडासोबत पत्रव्यवहार करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी रहिवाशांच्या समस्या गांभीर्याने घेण्याचे निर्णय संबंधित अधिकाऱ्यांना दिले. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीकडूनही मंत्रिपदावरती दावा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र ओबीसी प्रश्नावरती भूमिका घेतली नाही तर गाठ ओबीसी समाजाशी असा थेट इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला. भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली आणि त्यांचं स्वागत केलेलं आहे. भुजबळांना नाशिक आणि महाराष्ट्राला फायदा होईल. भुजबळांच्या मंत्रिपदावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच सांगलीत ओबीसी समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. लाडू वाटप करून घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. अकोल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. देशाचे चीफ जस्टिस गवई यांनी खुर्चीची आणि स्वतःची गरिमा राखली पाहिजे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय. तर ज्यांनी मान सन्मान राखला नाही अशा सेक्रेटरींना नोटीस पाठवण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. नांदेडमध्ये अनवर अली खानच्या पक्षप्रवेशावरून अशोक चव्हाण आणि चिखलीकरांमध्ये जुंपली आहे. अजित पवारांनी स्थानिक नेत्यांची कानउघडणी करावी असं अशोक चव्हाण म्हणाले. भाजपात अनेक मटका चालवणारे आहेत असं म्हणत चिखलीकरांनी चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं. पुण्यात काँग्रेसला आणखीन एक धक्का बसणार आहे. राहुल शिरसाट काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. लवकरच काँग्रेसचा अंत होणार अशी पोस्ट केल्यामुळे चर्चांना उधाण आलं. प्राथमिक शिक्षण हे गावखेड्यात मिळालं पाहिजे. राज्यातील 8,000 गावात प्राथमिक शाळा नाहीयेत. यावरती बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली. 2017 पासून विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेला जहाल माओवादी देवसू हिचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. देवसूवरती 3.5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. गोंदिया जिल्ह्यात 2024 पासून 3 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. अमरावतीतल्या तपोवन परिसरात अनाथ आणि HIV बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या गोकुळ आश्रमच्या संचालिका गुंजन गोळे यांना एका इम्रान नावाच्या इसमाने फोनवरून धमकी दिली. अश्लील भाषेत शिवीगाळ करत अत्याचार करण्याची धमकी देण्यात आली. याबाबत 7 दिवसांपूर्वी तक्रार देऊन सुद्धा अद्याप संबंधित इसमाचा शोध न घेतल्याचा आरोप गुंजन गोळे यांनी केला. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रविराज चव्हाण यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेत 1 किलो वजनाची चांदीची गदा अर्पण केली.
यावेळेला मंदिर संस्थांच्या वतीने पैलवान रविराज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.